युगात श्रीहरी विष्णूने श्रीकृष्ण म्हणून आपला 8वा अवतार घेतला, म्हणून श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते। दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते। यावेळी महिला खूप सुंदर कृष्णाच्या जन्माची तयारी करतात आणि स्वतःही तयार होतात, म्हणून आज आपण जन्माष्टमीला आणि दहीहंडीला कोणती साडी नेसावी ते जाणून घेणार आहोत। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर तुम्हाला साधेपणा आवडत असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची मोराची साडी डिझाईन करून पाहू शकता। या प्रकारची साडी खूप सुंदर दिसते। यामध्ये तुम्हाला संपूर्ण साडीवर आणि पल्लूवर मोराच्या पंखांची डिझाईन बघायला मिळेल। या प्रकारची साडी हाताने बनवली जाते आणि नेसण्यास अतिशय सोपी आहे। जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला या प्रकारच्या साडीचे अनेक पर्याय बाजारात मिळतील। तुम्ही त्यांना 250 ते 500च्या दरम्यान खरेदी करू शकता। बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्सच्या साड्या मिळतील, जे तुम्ही या जन्माष्टमीला घालू शकता। यामध्ये तुम्हाला कळपातील मोराची रचना मिळेल, यामुळे संपूर्ण साडी सुंदर दिसेल। यामध्ये तुम्ही हिरव्या व्यतिरिक्त इतर रंग देखील खरेदी करून ही साडी स्टाईल करू शकता। या प्रकारच्या साडीमध्ये तुम्हाला कॅज्युअल वर्क देखील मिळेल। याशिवाय हेवी वर्क असलेल्या साड्याही तुम्ही खरेदी करू शकता। जर तुम्हाला कॉटनची साडी नेसायला आवडत असेल तर तुम्हाला कॉटन साडीवर मोराचे कामही बघायला मिळेल। हे डिझाईन तुम्हाला या साड्यांमध्ये पदरावर बघायला मिळेल। अनेक महिलांना कॉटन साडी नेसायला आवडते, म्हणून येत्या जन्माष्टमीला तुम्ही मोराची डिझाईन असलेली ही कॉटन साडी ट्राय करू शकता। संपूर्ण साडी ही एक साधी साडी आहे, फुलांचा किंवा बॉक्स पॅटर्न देखील आहे। या प्रकारच्या साड्या आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि त्या जन्माष्टमीला नेसल्या जाऊ शकतात। त्यांची खासियत म्हणजे या साड्या खूपच आरामदायक आहेत। ही साडी तुम्हाला 1000 रुपये ते 1500 रुपयांच्या दरम्यान बाजारात सहजपणे खरेदी करता येते। तुम्हालाही जन्माष्टमीला वेगळं काही करायचं असेल तर या साडीच्या डिझाईन तुमच्यासाठी योग्य आहे। मग अशा साड्या नक्कीच खरेदी करा, स्टाईल करा, नक्कीच तुमच्या लुकमध्ये देखील भर पडेल। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओतील या जन्माष्टमी स्पेशल साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।